आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बिबट्याचा प्रकोप रोखण्यासाठी वन विभागाला बागलाणकरांचे साकडे रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी। जुनी शमडी बागलाण तालुक्यातील वाढत्या बिबट्यांची संख्या बघता ती लवकरात लवकर नियंत्रणात आणावी। बिबट्यांचा मुक्त संचार यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पशुधनाचे दिवसागणिक नुकसान होत आहे। तसेच बिबट्यांचा मुक्त वापर असल्याने या बिबट्यांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यास सुद्धा भीतीच्या दहशतीत आहे। या सर्व बाबींचा विचार केला असता सटाणा येथील निसर्ग व प्राणीमित्र ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे संचालक राकेश घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। बागलाण तालुक्यातील बिबट्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ती लवकरात लवकर कमी करण्यात यावी किंवा नियंत्रणात आणण्यात यावी। यासाठी विशिष्ट ठिकाणी रेस्क्यू सेंटर उभारण्यात यावे, तसेच निजबीकरण करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे। दरम्यान बागलाणमध्ये अलीकडे तरसांची संख्याही वाढत असून सटाणा तहाराबाद रस्त्यावरील हॉटेल रायबा परिसरात घडलेली घटना ताजी आहे। तसेच मोर, लांडगे, ससे यांसारख्या वन्यजीवांची वाढ ही आनंदाची बाब असली तरी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या भूमिकेतून योग्य नियंत्रण आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। हे निवेदन विभागीय अधिकारी वन विभाग नाशिक, मुख्य संरक्षक नागपूर व महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांना सुद्धा ईमेलद्वारे पाठवण्यात आली। संबंधित वनाधिकारी यांनी आलेल्या निवेदनाला उत्तर देत लवकरात लवकर याबाबत आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून या शासनाच्या आदेशान्वये योग्य अशी उपाययोजना अंमलात आणून बागलाण तालुक्यातील बिबट्यांची संख्या नियंत्रणात कशी आणता येईल यासाठी प्रयत्नशील असू असे आवाहन दिले। निवेदनावर राकेश घोडे, वीरेश घोडे, माजी पंचायत समिती सदस्य श्यामकांत लोखंडे, प्रकाश कुमावत, संजय पाठक, किरण हिरे, मोतीराम बिश्नोई आदींनी सह्या केल्या आहेत। जुन्नर तालुक्यात वाढलेल्या बिबट्यांच्या संख्येमुळे घडलेल्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती बागलाणमध्ये होऊ नये यासाठी शासन व वन विभागाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे संचालक राकेश घोडे यांनी केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश बागुल।